रामकृष्ण हरी. मागच्या ब्लॉगमध्ये आपण जगद्गुरू तुकाराम महाराज मिरच्या विकण्याकरता कोकणामध्ये गेले होते आणि कोकणामध्ये गेल्यावर ज्यांना तो अनुभव आला की लोकांनी जास्त प्रमाणामध्ये मिरच्या घेऊन गेले, पण त्यांच्या संसाराची चिंता पांडुरंगालाच आहे. देवाला संतांच्या संसाराची चिंता आहे. म्हणूनच संत आपल्या ह्या संसारामधून काय आहेत? विरक्त आहेत. संसार सोडलेला नाही, विरक्त आहे. विरक्तता संतांना प्राप्त झाली, म्हणून देवाला संसार व्हावा लागला. पाटलाच्या स्वप्नामध्ये गेले तिथल्या गावच्या, आणि त्या पाटला कर्वे ज्यांनी अधिक मिरच्या घेतल्या होत्या त्याचं धन परत आणून तुकाराम महाराजांपर्यंत पोचवलं. महाराजांना वाटलं देव किती आपली चिंता वाहतो. एवढी चिंता वाहणारा देव आपल्या हृदयस्थ हृदयामध्ये आहे. तो आपल्या मागे पुढे फिरतो. आपण त्याचं नामस्मरण किती भावयुक्त अंतःकरणाने घेतलं पाहिजे. सद्गदित कंठ दाटो जेने फुटो हे हृदय, अशी अवस्था जगद्गुरूंची. आणि झालं, असा व्यापार सुरू झाला. होत मुलं झाली, संसार चालू होता. आणि एक दिवस सहज असं वाटलं, सकाळी उठले, गुरुवारचा दिवस, माघ शुद्ध दशमी, आणि उठल्याबरोबर सहज असं मनात जागृती झाली की संत येऊन भेटले, सद्गुरू येऊन भेटले आणि काहीतरी अनुभूती देऊन गेले. काय अनुभूती दिली? माघ शुद्ध दशमी पाहुनी गुरुवार केला अंगीकार, तुका म्हणे मंत्र दिला जय जय रामकृष्ण हरी. वाटलं पांडुरंगाचीच ही इच्छा आहे. हा विश्वास त्यांच्या ठिकाणी होता. संतांच्या कथेमधून संतांमध्ये जे जाज्वल्याने दिसतं ते आपण घेतलं पाहिजे. काय घेतलं पाहिजे? विश्वास. प्रत्येक गोष्टीवरती आपण अविश्वासाने पुढे जातो. मला आठवतं, आमच्या सद्गुरू यांना मी एक दिवस असं सहज बोलता लहान होतो मी, म्हणलं माय बाप्पा विश्वास म्हणजे काय? ते म्हटले, हे लक्षात घे, चालताना जेव्हा पुढचं पाऊल जमिनीवर ठेवतो, हा विश्वास आहे की जमीन माझा पाऊल धरून ठेवेल. हा विश्वास आहे की नाही? हा विश्वास विचारात सुद्धा नसतो, पण हृदयस्थामध्ये असतो, म्हणून तो पुढे पाऊल ठेवतो. अरे विश्वासा गणिक रोज जीवन जगत असतो, मग अविश्वास दाखवण्याचं काय कारण? हा, एखादी माणसं भेटतात लुबाडणारी, बुडवणारी, ठीक आहे, भेटतात, पण भेटली याचा अर्थ अख्ख्या जगात तशीच माणसं आहेत का? किंवा त्या काळामध्ये त्या माणसाला तसं करावंच वाटलं, पण तो दरवेळेस तसाच असेल असं काही ठरलेलं आहे का? नाही. म्हणून विश्वासाने जगा, सर्वांवरती विश्वास ठेवा. ज्यांनी तुम्हाला त्रास दिला आहे किंवा त्याच्यापासून चारात लांब राहा, पण त्याच्यावरही विश्वास ठेवा. त्याच्यावरती विश्वास नाही आहे तर हा आपल्या स्वत्वावरती विश्वास आहे. आपण दुसऱ्यावर तर अविश्वास दाखवतो, नव्हे मला असं वाटतं तो आपल्यावरती अविश्वास दाखवल्यासारखा आहे. आपल्यामध्ये जो हृदयस्थ परमात्मा आहे त्याच्यावर तर अविश्वास आहे. तो हृदयस्थ परमात्मा जर माझ्याबरोबर सकाळ संध्याकाळ दिवस रात्र माझ्याबरोबर आहे, तो माझा कसा घात करून देईल? म्हणून तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारून. तुका म्हणाचा विश्वास पांडुरंगावरती, आणि या विश्वासाने ते संसार करत होते. संसार आणि परमार्थ त्यांनी वेगळा केला नाही. लोक सांगतात की लौकिक संसार वेगळा आणि परमार्थ वेगळा. मला वाटतं तसं नाही. संसार हाच परमार्थ. जर सर्व ठिकाणी प्रभू आहे तर हे संसार कुणाचं रूप आहे? भागवतामध्ये नाथ महाराज 12व्या अध्यायामध्ये सांगतात, कापूस आहे, त्या कापसाचे तंतू आणि त्या तंतूंना जोडल्यावर तुम्ही त्याला वस्त्र म्हणता. आम्ही त्याला कापूस म्हणतो, आम्ही त्याला देव म्हणतो, संत म्हणतात, तुम्ही त्याला संसार म्हणता. म्हणून तुकाराम महाराजांनी जो परमार्थ केला तो परमार्थ वेगळा आणि संसार वेगळा नव्हे. संसार हाच परमार्थ आहे. ह्या दृष्टीने जीवन जगले आणि ह्या दृष्टीने जीवन जगून तसाच बोध त्यांनी तिथे लिहिला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कट्टावरी ठेवून या. सुंदर ते ध्यान किती सुंदर आहे, किती सुंदर आहे, या अभंगातून महाराज सांगतात. सुंदर असणार दिसायला सुंदर नाही, पण असायला सुंदर आहे. माणूस दिसायला बरा वाटतो, पण जवळ गेल्यावर कळतो बरा नाही. हा पांडुरंग कसा आहे माहिती आहे?
ज्या पांडुरंगाचं तो जी देवता स्मरण करते त्या देवतेला त्यांनी आपल्या शिरावरती धारण केलेलं आहे. भगवान सदाशिव, शिवाला आपल्या डोक्यावर धारण केलंय कुणी, तर पांडुरंगाने. शिव कुणाचं स्मरण करतायत, ज्याच्या डोक्यावरती बसलेत. म्हणून हा पांडुरंग त्याचं नाव स्मरण जो करतो तो त्याला डोक्यावरती घेतो, आपल्या शिरावरती घेतो. एवढी कृपाळू माऊली आहे, जो कुणाच्याही ताब्यात नाही, तो कुणालाही भेटत नाही. ऋषी मुनी जपी तपी या कुणालाही तो साध्य होत नाही, तो जनाबाईला साध्य होतो. तो जगद्गुरु तुकाराम महाराजांना साध्य होतो, तो सावतोबांना साध्य होतो. काय त्यांनी कर्म केलं, ते देवाला साध्य करण्याकरता, देवाला साध्य करण्याकरता त्यांनी एवढंच केलं. त्यांच्या जीवनाचं समर्पण. काय समर्पण? विश्वास. मी करत नाही, प्रभू माझ्याकडून करून घेतोय. ह्या भावनेने आपण जेव्हा आपल्या जीवनामध्ये संत बोध उतरवू, मीही त्याच्यामध्येच, त्या दिवशी आपल्या जीवनाचं आणि ह्या मानवी देहाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जो देह घेऊन आलोय तो संसारा म्हणजे कामधंदा करण्याकरता आहेच, मुलं बाळं सांभाळण्याकरता आहेच. कारण मुलं बाळं आणि कामधंदा हा प्रभूमय नाही का? हेच प्रेम आहे. मुलांवरती प्रेम असणं ही भक्ती नाही का? कामधंद्यावरती प्रेम असणं ही भक्ती नाही का? ही भक्तीच आहे, पण त्याच्यात अडकून राहणं ही भक्ती नाही. कमळाच्या पानावरती पाणी नसतं का? किंवा मला असं सांगा, कमळ पाण्याशिवाय जीवन जगू शकतं का? नाही ना. पण एक लक्षात घ्या, कमळाला पाण्याची गरज आहे, पण कमळ पाण्यामध्ये बुडून राहत नाही. तसंच हा संसार असाच चालला पाहिजे. हा संसार हाच प्रभूमय आहे. फक्त एवढंच जाणा की ते त्याच्यात अडकूनच राहू नये. म्हणजे त्याच्यामुळे माझं जीवन वेगळं आहे. नेहमी प्रत्येक माणूस हा रेसमध्ये लागलेला आहे. मला एवढी गुणवत्ता मिळाली तर मी पुढे जाईल, मला एवढे धन मिळालं तर मी त्याच्या पुढे जाईल. नाही, कोण कोणाच्या पुढे जात नाही. हे सर्कल आहे गोल. प्रत्येकजण एकमेकाच्या मागे आहे. हे लक्षात घेऊन आपण पुढचा परमार्थ गुरु ह्या ब्लॉगमध्ये संत चरित्रा व्यतिरिक्त काही सांगण्याचा प्रयत्न केला. कारण की संतांचा बोध अनुभूतीतून सांगण्याचा प्रयत्न आहे हा. जर तुम्हाला मायबापांना आवडला तर तुम्ही नक्की त्याच्या पुढे फॉलोअर करा. बस एवढीच विनंती. आणि हा ब्लॉग करण्याकरता देवाने मला सद्बुद्धी दिली, याबद्दल पांडुरंगांचे आणि माझ्या सद्गुरू रायाचे भरपूर धन्यवाद. रामकृष्ण.